ठाणे के आरटीओ ऑफिस में देश का पहला ई ट्रैक्टर का रजिस्ट्रेशन कार्यक्रम संपन्न हुआ, जिसमें प्रमुख अतिथि के रूप में परिवहन मंत्री प्रताप सरनाईक की मौजूदगी रही, जहां उन्होंने ई ट्रैक्टर का उद्घाटन किया। इस खास मौके पर ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटिल की मौजूदगी रही। इसके साथ ही ट्रैक्टर निर्मित करने वाले ऑक्टोनेस कंपनी के मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोड़े व सेल्स मैनेजर अभिषेक शिंदे की उपस्थिति रही। नवीनीकरण विशेषताओं पर आधारित ऑक्टोनेक्स्ट इस कंपनी ने भारत में पहली स्वदेशी निर्मित ई ट्रैक्टर सफलतापूर्वक बाजार में उतारा। इस ट्रैक्टर की पहली अधिकृत रजिस्ट्रेशन कार्यक्रम ठाणे के प्रादेशिक परिवहन कार्यालय में संपन्न हुआ। ई ट्रैक्टर प्रमुख रूप से खेती के कार्यों के लिए उपयोग किया जाएगा। 1 एकड़ जुताई करने के लिए ई ट्रैक्टर केवल 300 रुपए का खर्च आएगा। इसके विपरीत डीजल ट्रैक्टर को यही खर्च 1200 से 1500 रुपए तक होता है। इसके साथ ही दुरुस्ती और देखभाल के खर्चों से बचत होगी। साथ ही दैनिक उपयोग में भी ई ट्रैक्टर किसानों के पैसे की बहुत बड़ी बचत करेगा। वहीं मंत्री प्रताप सरनाईक ने कहा, पर्यावरण पूरक व पैसे की बचत करने वाला ई ट्रैक्टर कृषि क्षेत्र में क्रांति लाएगा। परिवहन कार्यालयासाठी हा सगळ्यांसाठी आपल्यासाठी हा अभिमानाचा आणि मानाचा हा क्षण आहे। हा मोठा मान देण्यासाठी तसेच सन्माननीय जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। हेलो, एक व्हिडिओ X45C2 जेथे प्रगत इलेक्ट्रिक तंत्रज्ञान शक्तिशाली खर्चच कार्यप्रदर्शन पूर्ण ही सुरक्षित दीर्घकाळ टिकणारी बॅटरी स्मार्ट लवचिक कंट्रोलर करणार आहे। अरे आहे पुढे लावू नका रे, पुढे लावू नका, मागे आणा। ग्रीन रेव्होल्यूशन साठी हा भरपूर उत्तम असा उपाय आहे। सन्माननीय नामदार परिवहन मंत्री इथे मिळालेला आहे ग्रीन सिग्नल आपल्या ट्रॅक्टर साठी। आजपासून संपूर्ण देशात हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या गरजेसाठी सेवेसाठी तत्पर असे लागतील। साहेबांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतोय। एक रजिस्ट्रेशन कॉपी हँडओव्हर साठी मी रिक्वेस्ट करते। आजच्या या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचं भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या नोंदणी झाल्याचं प्रमाणपत्र सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आणि हेमांगिनी मॅडम ऑटोमेशनचे सेल्स पार्टनर अभिषेकजी शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रतापजी सरनाईक साहेब यांचं स्वागत। ऑटोमेशनचे सेल्स पार्टनर अभिषेकजी शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रतापजी सरनाईक साहेब यांचं स्वागत। सर मॅम टाळ्या होऊन जाऊ दे। टाळ्या होऊन देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर नाही, शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे। सर्वसामान्य प्रवासी जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये। आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेले आहे। प्रामुख्याने आज जे ट्रॅक्टरचं
आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला 1,50,000चं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे. म्हणजे अशाच पद्धतीनं बस असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, 4 व्हीलर गाड्या असू द्या, प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन 2030 पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान 30% तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक च्या असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिकच्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना दिसतंय. ही अभिनंदनाची बाब आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची, कारण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर 1 रुपया सुद्धा व्याज न घेण्याचं धोरण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं केलेलं आहे. राज्य शासनाचं अनुदान, व्याज फ्री कर्ज आणि अशा स्वरूपात जर विविध योजना राज्य शासनाच्या इतर माध्यमातून सुद्धा जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे एक नवीन अध्याय चालू होईल आणि ह्या अध्यायाचं रूपांतर ह्या देशातील 100% वाहनं भविष्यामध्ये हे इलेक्ट्रिकची असतील. पूर्ण जगामध्ये जी झपाट्यानं वाढलेली लोकसंख्या ज्या ज्या शहरांमध्ये आहे त्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. फक्त भारत त्याला अपवाद नाही तर जगामध्ये कुठल्याही शहरी भागामध्ये तुम्ही जा, ठाणे असू द्या, पुणे असू द्या, नागपूर असू द्या, नाशिक असू द्या, जी शहरी भाग आहे ती जास्तीत जास्त लोकसंख्या त्या भागामध्ये वाढते तशी लोकांना 4 व्हीलर, 2 व्हीलर, 3 व्हीलर घेण्याची प्रेरणा त्यांना मिळते आणि त्या माध्यमातून ते गाड्या घेतात. परंतु पार्किंगची व्यवस्था कुठेही योग्य प्रकारे नसल्या कारणानं हा वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांबरोबर इतर लोकांना सुद्धा करावा लागतो. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात होते आणि ती घोडबंदर रोडला जास्त होते. पण घोडबंदर रोडचं रुंदीकरण ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री असताना आम्ही सर्व्हिस रोड मर्ज केला तर 6 महिन्यामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर ती वाहतूक कोंडी टळेल असं आमचं 100% आम्हाला खात्री आहे. आणि त्याचबरोबर गायमुख ते फाउंटनपर्यंत आम्ही 30 मीटर असलेला रस्ता 60 मीटर पुढे करतोय. त्यामुळे तीही वाहतूक कोंडी जे सातत्याने होत राहते ती कमी होईल. परंतु शेवटी येणाऱ्या वाहनांची संख्या आणि पार्किंगची संख्या याचा समतोल नसल्या कारणानं हे प्रश्न उद्भवतात. त्यामुळे लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पार्किंग धोरण आणणार आहे. नुकतीच आमच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि त्याचबरोबर संजय सेठी जे आमच्या खात्याचे प्रधान सचिव आणि इतर महापालिकेच्या सगळ्या आयुक्तांची संयुक्त बैठक झाली. 6 महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि पुढील वर्षापासून ह्या महाराष्ट्रामध्ये पार्किंग धोरणाची आम्ही अंमलबजावणी करणार आहे. आणि महापालिकेचं कर्तव्य असणार आहे की ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांचं जर स्वतःची पार्किंगची व्यवस्था नसेल तर महापालिकेनं त्यांना पार्किंग उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारचं ते धोरण असेल आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची जी समस्या ती फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. आतापर्यंत PWDच्या खात्यामध्ये तो रस्ता होता आणि नुकताच काही 1-1.5 महिन्यापूर्वी तो मीरा भाईंदर महापालिकेकडे वर्ग केलेला आहे. परंतु PWD खात्याच्या अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे त्या रस्त्याची काळजी केली आणि 1 वर्षापासून न केल्यामुळे ते खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहे. परंतु ठीक आहे, एक दुसऱ्या खात्यांवर खापर फोडण्यापेक्षा सर्वसामान्य वाहतूकदारांना जो त्रास होतोय तो विचार करून PWD आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ते खड्डे भरण्याचं काम ताबडतोब हाती घ्यावं अशा सूचना मी PWDच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या. त्यामुळे लवकरात लवकर त्यावर उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून आणि PWDच्या माध्यमातून केली जाईल. सर